हेमलताजी खुर्चीवर बसून जेवण करत होत्या तेवढ्यात त्यांची सून आली आणि तिने खुर्चीला जोरात लाथ मारत त्यांना खाली पाडले आणि म्हणाली, हे म्हातारे, तुला लाज वाटत नाही का? पैसे चोरण्याची तुझी हिम्मत कशी झाली? बघ, तू आता जास्त नाटक करू नकोस. चोरलेले पैसे कुठे ठेवले आहेत ते लवकर सांग, नाहीतर तुला उद्याचा दिवस मी दाखवणार नाही. मग अचानक तिच्या गालावर कोणीतरी चापट मारतो. जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा ती स्तब्ध होते. शेवटी कारण काय होते की सून त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती. चला बघूया हेमलताजींची दुःखद कहाणी. सकाळचे 9 वाजले होते. 75 वर्षांच्या हेमलताजी नुकत्याच एक भाकर आणि चहा घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात शेजारच्या उर्मिला काकू आल्या. त्यांनी विचारले, तुमची तब्येत कशी आहे आता? तेव्हा हेमलताजी म्हणाल्या, आता हे वय आहे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हे आजार कायम राहतात. तर हेमलताजी म्हणाल्या, मग तुम्ही तुमच्या मुलाकडे आणि सुनेकडे शहरात का जात नाही? संपूर्ण कुटुंब सोडून इथे एकटे राहण्यात काय मजा आहे? तुझा मुलगा एक अधिकारी आहे, तो तुला त्याच्यासोबत ठेवू शकत नाही का? अरे असं नाहीये, गावात मला घरी असल्यासारखे वाटते आणि तुम्ही सगळे इथेच आहात ना. तुम्ही लोक सकाळी लवकर मला 1-2 भाकरी देता, मग मी ते जेवण पूर्ण दिवस खाते, मग माझा उर्वरित दिवस आरामात जातो. फक्त एकच गोष्टीचा दुःख आहे, मला बसून बसून हा मोठा दिवस घालवता येत नाही. मला बसून बसून कंटाळा येतो. मग शेजारीने सहानुभूती व्यक्त केली आणि त्या हेमलताजींसोबत खाटेवर बसल्या आणि त्या म्हणाल्या, हो हेमलता, हा आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे. तारुण्यात माणसाकडे इतके काम असते की त्याला वेळ मिळत नाही आणि म्हातारपणात करण्यासारखे कोणतेही काम नसते. मुलगा आणि सून त्यांच्याच जगात आनंदी असतात आणि म्हातारे आईवडील फक्त बसून मृत्यूची वाट पाहतात. जर दोघांपैकी एखादा देवाला प्रिय झाला तर मग दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य नरकासारखे बनते. आता तू ते पाहतेस हेमलता, भाऊजी गेल्यापासून तुझ्या चेहऱ्यावरील हास्य कुठेतरी गायब झाले आहे. जर जास्त नसेल तर काही दिवसांसाठी तू तुझ्या मुलाच्या घरी जा, तुझे मन बदलेल. हो, आता मलाही तेच वाटतं. काल संध्याकाळीच मला साहिलचा फोन आला होता. तो मला बोलत होता की मी पुढच्या आठवड्यात येत आहे. तू आल्यावर मी त्याला सांगेन की तू मलाही तुझ्यासोबत घेऊन चल. साहिल 4 दिवसांनी आई हेमलताजींना भेटायला आला. मुलाला पाहताच म्हाताऱ्या आईच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तिचा चेहरा आनंदाने उजळला. आईने मोठ्या उत्साहाने मुलासाठी जेवण बनवायला सुरुवात केले. मुलाच्या येण्याचा आनंद खूप मोठा होता. आता ती आई तिच्या आजाराबद्दल आणि गुडघ्यांमधील वेदनांबद्दलही सगळं विसरली होती. त्यांनी मुलाची आवडती आलू पुरी बनवायला सुरुवात केली. पण जेव्हा त्यांनी आलू पुरी बनवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना त्यांच्या कमकुवत डोळ्यांमुळे त्यांनी किती पाणी ओतले हे त्यांना कळाले नाही. जेव्हा त्यांनी पुरी बनवली तेव्हा ती कुठे जाड दिसत होती तर कुठे पातळ होती. जेव्हा त्यांनी हातांनी तेल ओतायला सुरुवात केले तेव्हा त्यांच्या हातावर थोडे तेल उडाले, म्हणून त्यांच्या हातांना फोड आले होते. थोडे थंड पाणी ओतून साहिलने त्याच्या आईच्या हातांना थोडा आराम दिला. तेव्हा आई म्हणाली, मी काय करू बेटा, म्हातारपणात हात आणि पाय नीट काम करत नाहीत. आता डोळेही हळूहळू प्रतिसाद देऊ लागले आहेत. मी कशी तरी स्वतःसाठी जेवण करते, पण मी तुझ्या मनाप्रमाणे जेवण बनवू शकली नाही. तर साहिल म्हणाला, आई तू जेवण छान बनवलं आहेस. तुझ्या हातचे बटाटे मी किती दिवसांनी खाल्ले आहेत. आज मला खूप मजा आली. आईला आनंदी ठेवण्यासाठी साहिल हे बोलला. मग त्याने मनात ठरवले की तू आता त्याच्या आईला या अवस्थेत एकटे सोडू शकत नाही. असा विचार करून त्याने आईला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. तेव्हा त्याची आईही त्याला नकार देऊ शकली नाही आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी गावकऱ्यांचा निरोप घेतला. हेमलताजी त्यांच्या मुलासह मोठ्या उत्साहाने शहरात आल्या. त्यांना वाटले त्यांचे उरलेले म्हातारपण मुलगा, सून आणि नातवंडांसोबत आनंदाने घालवेन. असा विचार करून हेमलताजी स्वतःला भाग्यवान समजत होत्या. जेव्हा हेमलताजी त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी पोहोचताच तेव्हा त्यांना लगेच कळले की शहरात येऊन त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना पाहताच त्यांची सून अंचलचा चेहरा पडला. तिने अनिच्छेने त्यांचे पाय स्पर्श केले. नातवंडांना भेटण्याचा त्यांचा उत्साहही संपला. नातू आले, आजीच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांची औपचारिकता पूर्ण केली आणि ते काहीही न बोलता लगेच निघून गेले. हेमलताजींना त्यांच्या मुलाच्या घरी अशा असाभ्या स्वागताचा धक्का बसला. त्याचवेळी त्यांच्या सुनेचा मोठा आवाज ऐकून त्या हैराण झाल्या. त्यांची सून मोलकरणीला सांगत होती,
त्या मागच्या खोलीतील सर्व कचरा बाहेर काढ आणि साफसफाई केल्यावर आईंसाठी पलंग तिथे ठेव. तिथे बाथरूम जवळच आहे, म्हणजे आईंना काही अडचण येणार नाही. मग बोट दाखवत त्यांना तिने बसायला सांगितले आणि सून म्हणाली की तुम्हाला चहा हवा आहे का. आश्चर्यचकित आणि काळजीत असलेल्या आईंनी होकारार्थी मान हलवली. काही वेळाने मोलकरीण चहा आणि नाश्ता घेऊन आईकडे आली. हे घ्या आई चहा. हेमलताजी इकडे तिकडे पाहत म्हणाल्या. कोणीही दिसत नाही. सगळे कुठे गेले आहेत का. तर मोलकरणीने त्यांना सांगितले, साहेब कुठे गेले आहेत ते मला नाही माहीत, पण मालकीन त्यांच्या मैत्रिणीकडे किटी पार्टीसाठी गेल्या आहेत आणि मुले त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेली आहेत. एकटे बसून उदास भावनेने हेमलताजींनी चहा घेतला. हेमलताजी विचार करू लागल्या, मी फक्त याच चहासाठी गावातून इथे शहरात आली होती का. हेमलताजी शहरात आल्या होत्या, पण एकटेपणाचे दुःख त्यांना नेहमीच सतावत होते. त्यांना प्रत्येक क्षणी दुर्लक्षित केले जात आहे असे वाटत होते. जरी त्यांचा मुलगा साहिल त्यांची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. तो दिवसातून एकदा येऊन त्याच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करायचा, पण त्याच्याकडेही जास्त वेळ नव्हता जेणेकरून तो त्याच्या आईजवळ बसू शकेल. मोलकरीण हेमलताजींचे जेवण आणि त्यांच्या खोलीची स्वच्छता यांची काळजी घेत होती. नातवंडांना त्यांच्यात काहीच रस नव्हता आणि जर साहिलने त्याची पत्नी अंचलला आईची काळजी घेण्यास सांगितले तर तेव्हा ती साहिलवर रागावायची. ती साहिलला बोलत असायची, त्या गावात चांगल्या पद्धतीने राहत होत्या, तुला काय गरज होती माझ्यावर संकट घेऊन यायची. या मुद्द्यावरून साहिल आणि अंचलमध्ये अनेकदा भांडणे व्हायची. आता साहिलने तिला काहीही बोलणे बंद केले होते. एकंदरीत संपूर्ण घरात फक्त एकच मोलकरीण होती. तिचे नाव कल्याणी होते. ती हेमलताजींसोबत हसायची आणि थोडी बोलायची. घरात एकच अशी व्यक्ती होती ती आईचे एकटेपणा चांगल्या प्रकारे समजू शकत होती. कल्याणीचा नवरा खूप दिवसांपूर्वी वारला होता आणि ती तिच्या मुलांना खायला घालण्यासाठी ती या सोसायटीच्या घरात काम करत होती. कधी कधी ती काम करताना तिचे बोलणे ती शेअर करत होती. कधी कधी ती आईच्या प्रकृतीची विचारपूस ऐकत असायची, पण अंचलला त्यांचे बोलणे आवडत नव्हते. आचल एका अतिशय उच्च आणि आधुनिक समाजात राहत होती. बऱ्याचदा ती नाक मुरडत मोठ्या आवाजात त्यांना सांगत असायची, जशी माणसे आहेत तशीच तुम्ही बोला, तुम्ही त्या मोलकरीणशी बोलू नका. तुम्हाला बोलायला मोलकरीणच सापडली का. माहित नाही माझ्या नवऱ्याने यांना का इथे आणले. मला तर आता लाज वाटू लागली आहे. त्यांच्या सुनेचे हे शब्द त्यांच्या हृदयात बाणासारखे घुसले, पण तरीही त्यांनी अपमानाची कडू गोळी शांतपणे गिळली. एके दिवशी कल्याणी कामावर आली नाही, त्यामुळे आई अस्वस्थ झाल्या. शेवटी तिच्याशिवाय त्यांचे दुसरे कोण होते. आईंनी तो दिवस खूप कष्टाने घालवला. दुसऱ्या दिवशी कल्याणी कामावर आली तेव्हा आईने न येण्याचे कारण विचारले. आईने विचारताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडत रडत म्हणाली, आई खरं तर माझं मूल गंभीर जखमी झालं होतं, म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर साहेबांनी मला खर्चाबद्दल सांगितले आहे. माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. मला काय करावे हे समजत नाही. तिचे बोलणे ऐकल्यानंतर आईला तिची दया आली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा साहिल ऑफिसला जाण्यापूर्वी त्यांना भेटायला आला, तेव्हा आईने त्यांच्या मुलाला मोलकरीणला मदत करण्यासाठी त्याच्याकडे काही पैसे मागितले. तर साहिल म्हणाला, आई मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, मी अंचलला सांगतो, ती तुला पैसे देईल. असे बोलून साहिल निघून गेला. थोड्या वेळेनंतर त्यांची सून त्यांच्या खोलीत पाय मारत आली. ती म्हणू लागली, आई तुम्हाला इतके पैसे कशाला पाहिजेत. जेव्हा आईनी मोलकरणीबद्दल सांगताच आचल रागावली. ती म्हणाली, हो हो, तुमचा नवऱ्याने आमच्यासाठी खूप मोठी मालमत्ता सोडली आहे, जे आता तुम्ही मोलकरणीला देत आहात आणि तरीही मोलकरणीला दरमहा तिचा पगार मिळतो, म्हणून मी तिला एक पैसाही जास्त देणार नाही. आणि आई तुम्ही कृपया लक्षपूर्वक ऐका. तुम्ही स्वतःच्या कामात लक्ष द्या, नाहीतर चांगले होणार नाही. यावेळी सुनेने मोलकरीणीला खूप शिव्या पण दिल्या. सुनेचा हा दृष्टिकोन पाहून सासू दगडासारखी स्थिर उभी राहिली. सासू तिच्या घरी आल्यापासून अंचलला त्रास होत होता. ती अनेकदा तिच्या पतीलाही सांगत होती, आईंना इथे आवडत नाही, त्यांना गावात परत सोडले तर बरे होईल, जेणेकरून त्या तिथे त्यांच्या वयाच्या लोकांसोबत वेळ घालवू शकतील. कधी कधी ती म्हणायची की आईंना शहरातल्या वातावरणात आरामदायी वाटत नाहीये, त्यामुळे त्यांची तब्येतही ठीक नसते. पण साहिलला त्याच्या आईला सोडायचे नव्हते.
एके दिवशी जेव्हा साहिल त्याच्या ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याने आंचलला नोटांचे गठ्ठे देताना सांगितले, आंचल हे पैसे सुरक्षित ठेव, पूर्ण 1,00,000 रुपये आहेत. आंचूने ते पैसे तिच्या कपाटात ठेवले आणि ती कपाटाला कुलूप न लावता निघून गेली. दुसऱ्याच दिवशी घरात गोंधळ झाला. जेव्हा साहिलने त्याच्या पत्नीजवळ पैसे मागितले तेव्हा आंचल म्हणाली, मी पैसे कपाटात ठेवले होते, पण आता मला ते पैसे मिळत नाहीत. मग साहिल बोलला, अरे तू पैसे कुठेतरी ठेवले असतील, तू ते काळजीपूर्वक बघ, शेवटी पैसे कुठे गेले. तेव्हा आंचल सासूकडे पाहत म्हणाली, मुले पैसे घेत नाहीत. आता आपल्या दोघांशिवाय या घरात फक्त एकच व्यक्ती उरली आहे, ती म्हणजे तुझी आई. आणि काही दिवसांपूर्वी तुझी आई कल्याणीला देण्यासाठी तुझ्याकडे पैसे मागत होती. मला वाटतं ते पैसे तुझ्या आईनेच घेतले असतील. आंचलकडून हे बोलणे ऐकून साहिलला खूप राग आला. तो रागात म्हणाला, आंचल तू तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस. तू माझ्या आईबद्दल असा विचार कशी करू शकतेस? आई स्वतःच्या मुलाच्या घरात पैसे का चोरायला सुरुवात करेल? आणि तरीही माझ्याकडे जे काही आहे ते तिचेच आहे. साहिल काळजीत होता, पैसे कुठे गायब होऊ शकतात. दोघांनीही संपूर्ण घर शोधले, पण पैसे कुठेही सापडले नाहीत. मग आंचल म्हणाली, साहिल एकदा माझं ऐक आणि तुझ्या आईची खोली शोध. मला वाटतं तिथून पैसे मिळतील. जर तुम्ही ते शोधले नाही तर मी शोधेन, पण चोर सुटणार नाही. असे म्हणत आंचल सासूच्या खोलीत शिरली तर तिला सासू म्हणाली, सुनबाई तू हे काय करत आहेस? तू माझे सगळे सामान इकडे तिकडे का फेकत आहेस? तर आंचल म्हणाली, आई आज सगळं स्पष्ट होऊ दे. असं म्हणत आंचूने सासूची लाकडी पेटी उघडली आणि तिने सगळे कपडे जमिनीवर फेकले. त्याच वेळी नोटांचे 2 गठ्ठेही बाहेर आले. हे पाहून साहिलला धक्काच बसला. मग तो ओरडत म्हणाला, आई तू असं करशील हे मी स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हतो. जर तुला पैशांची इतकी गरज असती तर तू मला सांगायला हवे होते. मग आंचल म्हणाली, अरे हे फक्त 50,000 आहेत. मला वाटतं उरलेले 50,000 तुझ्या आईने मोलकरणीला दिले असतील. मग कल्याणी म्हणाली, नाही मॅडम आम्ही गरीब आहोत पण चोर नाही. वारंवार विनंती करूनही आंचूने ऐकले नाही आणि तिने तिला नोकरीवरून काढून टाकले. साहिलही डोळे मोठे करून ऑफिसला निघून गेला आणि म्हातारी आई मनातल्या मनात रडत राहिली. त्यांना स्वतःच्या डोळ्यात पाहायलाही लाज वाटत होती. मग त्या विचार करू लागल्या की आज माझ्या सुनेनं माझ्या कपाळावर एवढा मोठा कलंक लावला आहे. माझा तो मुलगा ज्याला मी माझे संपूर्ण आयुष्य वाढवण्यात घालवले, त्या मुलाने माझ्यावरील चोरीचा आरोप शांतपणे स्वीकारला. म्हाताऱ्या आईचा आत्मा ओरडत होता. त्यांच्या मनात एक वादळ उठले होते, पण बाहेरून त्या पूर्णपणे गप्प होत्या. कधी कधी साहिलच्या मनात यायचे की त्याची आई हे करू शकत नाही. त्याला हे त्याच्या पत्नीलाही समजावून सांगायचे होते. 1-2दा त्याने आंचलशी याबद्दल हळू आवाजात बोललाही, पण आंचल काहीही ऐकायला तयार नव्हती. मग एके दिवशी आंचल म्हणाली, साहिल जर तुला काही हरकत नसेल तर मी काही बोलू का? मी आता तुझ्या आईसोबत राहू शकत नाही. मी म्हणते त्यांना तू गावात परत सोड, जेणेकरून त्या आनंदी राहतील आणि आपणही. मग साहिल बोलला, तू वेडी झाली आहेस का? गावातले सगळे मला मोठा अधिकारी म्हणून ओळखतात आणि जर मी माझ्या म्हाताऱ्या आईला अशा अवस्थेत गावात एकटे सोडले तर मग मला किती बदनामी सहन करावी लागेल. सगळे माझ्याबद्दल काय विचार करतील? आणि तरीही आई ज्या स्थितीत आहे ते लक्षात घेता तिला एकटे सोडणे योग्य होणार नाही. मग आंचल म्हणाली, ठीक आहे, जर तू आईला गावात सोडू शकत नसशील तर तिला वृद्धाश्रमात सोड, पण मी आता त्यांच्यासोबत राहू शकत नाही. त्यांच्यासोबत राहिल्याने आपल्या मुलांवर काय परिणाम होईल? मग दुसऱ्याच दिवशी साहिल म्हणाला, आई मी वृद्धाश्रमातील एका व्यक्तीशी बोललो आहे. उद्या सकाळी मी तुला वृद्धाश्रमात सोडेन. आता तू फक्त वृद्धाश्रमात राहशील. साहिलने पाहिले तेव्हा त्याच्या आईचे डोळे रडण्यामुळे लाल झाले होते आणि ती एवढंच सांगत होती, बेटा तुझे पैसे माझ्या पेटीमध्ये कसे आले हे मला माहीत नाही. वृद्धाश्रमात जाताना त्याची आई वाटेत फक्त हेच बोलत राहिली, मुला माझी चूक नाहीये, मला वृद्धाश्रमात जायचे नाही. मी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पडून राहीन. मी कोणालाही काहीही बोलणार नाही. तुझे वडील गेल्यानंतर तू माझा एकमेव आधार आहेस. आता तूही मला असेच सोडून जाशील का? मग मी कशी जगू बेटा? साहिल त्याच्या पत्नीच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या आईला वृद्धाश्रमात सोडले आणि त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
परत आल्यानंतर साहिल त्याच्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाला. सासूला वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर अंचलच्या मनालाही काही प्रमाणात दिलासा मिळाला. आज हेमलताजींना येऊन बरोबर 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात आईने त्यांच्या मुलाला साहिलला फोनवर बोलण्याचा 2दा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळा अंजूने फोन उचलला आणि तिने साहिल काही कामासाठी बाहेर गेला आहे असे कारण देत फोन कट केला. आज साहिल ऑफिसला जाण्यासाठी तयार होता. मग अचानक त्याला फोन आला. नमस्कार साहेब, तुम्ही साहिल आहात का? साहिलने होकारार्थी उत्तर दिले. साहेब, गोष्ट अशी आहे की तुमची आई वारली आहे. आईच्या मृत्यूची बातमी ऐकून साहिल अवाक झाला आणि लगेच तो वृद्धाश्रमात निघून गेला. साहिल त्याच्या पत्नीसह वृद्धाश्रमात पोहोचताच तेव्हा त्याच्या आईचा मृतदेह जमिनीवर ठेवला जात होता. तेव्हा साहिलला दिसले की मरतानाही त्याची आई दोन्ही हातांनी तिच्या छातीजवळ एक फोटो धरून होती आणि आईचे दोन्ही हात कडक झाले होते. मग एक म्हातारी बाई साहिलकडे आली आणि म्हणाली, तू या दुर्दैवी आईचा मुलगा आहेस का? तर साहिलने हो म्हणून मान हलवली. मग ती बोलली, बेटा, तुझी आई इथे आल्यापासून ती गप होती. ती तुझा फोटो छातीशी धरून खुर्चीवर बसायची आणि ती रात्रंदिवस तुझी वाट पाहत राहायची. मग ती म्हातारी बाई आपले अश्रू पुसत म्हणाली, पण हो, एक बाई तिच्या मुलासह तिला भेटायला नक्कीच येत होती. तिला पाहून तुझ्या आईचा चेहरा आनंदाने उजळून यायचा. बऱ्याचदा ती तिच्या घरून जेवण बनवून तुझ्या आईसाठी आणायची आणि ती स्वतःच्या हातांनी तुझ्या आईला खूप प्रेमाने जेवू घालायची. पण ती निघून जाताच तुझी आई पुन्हा दुःखाच्या खोल सागरात बुडून जायची. एका महिलेचे आणि तिच्या मुलाचे नाव ऐकून साहिलला धक्काच बसला. शेवटी ती बाई कोण होती? आणि बेटा, तुझी आई एकटी बसून अश्रू ढाळत होती आणि ती सतत बोलत होती, माझी चूक नाही बेटा, माझी चूक नाही बेटा, यात माझी काहीही चूक नाही. काल रात्रीही ती अशीच बोलत बसली होती. जेव्हा मी सकाळी उठली तेव्हा ती अजूनही तशीच बसली होती. मी जाऊन तुझ्या आईला थोडे हलवताच तर तुझी आई खुर्चीवरून खाली पडली. बेटा, मग मी वृद्धाश्रमाच्या संचालकांना कळवले म्हणून डॉक्टरांना बोलावण्यात आले. जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा कळले की तुझी आई हे जग सोडून गेली आहे. मग त्या बाईने साहिलला एक पत्र दिले आणि म्हणाली, बेटा, हे पत्र तुझ्या आईने तुझ्यासाठी लिहिले आहे. यामध्ये तुझ्या आईने तिची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. साहिलने त्याच्या आईने लिहिलेले शेवटचे पत्र वाचायला सुरुवात केली, पण त्या पत्रात जे काही लिहिले होते ते वाचून साहिलला मोठा धक्काच बसला. त्याला आईशी झालेल्या वागणुकीची लाज वाटू लागली. त्याच्या डोळ्यांतून आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. ते पत्र वाचल्यानंतर साहिल त्याच्या आईच्या मृत्यूजवळ मोठ्याने रडू लागला आणि ओरडू लागला, आई, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुझे ऐकले नाही. मी तुला कधीच वेळ दिला नाही आणि आज मला जाणवलं की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. त्यानंतर आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. अतिशय दुःखी अंतःकरणाने साहिलने त्याच्या आईचे अंतिम संस्कार केले आणि तो सतत अश्रू ढाळत घरी परतला. साहिलच्या पत्नीला हे समजले नाही. पत्र वाचल्यानंतर अचानक साहिलला काय झाले? तो असभ्यपणे का वागायला लागला? साहिलचे अश्रू पुसत आचल म्हणाली, साहिल, तू स्वतःची काळजी घे. मेल्यानंतर कोणीही परत येत नाही आणि हे सत्य बदलता येत नाही. मग साहिल आंचलकडे रागाने पाहू लागला. तो म्हणाला, मला माहित आहे की माझी आई आता या जगात नाहीये आणि मी तिला भेटू शकत नाही, पण जेव्हा ती या जगात होती तिला माझ्या सहवासाची गरज होती. तिला माझ्याशी बोलायचे होते, तरीही मी तिला वेळ देऊ शकलो नाही आणि हे सर्व फक्त तुझ्यामुळेच घडले आहे. तू माझ्या आईविरुद्ध एवढं षड्यंत्र रचलंस आणि तू माझ्या मनात माझ्या आईविरुद्ध इतकं विष पसरवलंस की इच्छा नसतानाही मी तिला स्वतःपासून दूर केलं. तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती फक्त एकच गोष्ट सांगत राहिली की तिने कोणतीही चूक केलेली नाही, तिचा कोणताही दोष नाही, पण मी तिचे ऐकले नाही. मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केला. साहिलच्या तोंडून हे सगळं ऐकून आंचलला धक्काच बसला. त्याच वेळी साहिलने आंचलच्या आईला फोन करून म्हटले, लवकर या आणि तुमच्या मुलीला इथून घेऊन जा. मला तिची गरज नाहीये. मग आचल मोठ्याने ओरडली, साहिल, तू माझ्याबद्दल असं कसं बोलू शकतोस आणि तू माझ्याशी असं का वागतोस? तुला काय झालं आहे ते तू का मला सांगत नाहीस? तेव्हा साहिल म्हणाला, जरा थांब, थोड्या वेळाने तुलाही सगळं कळेल. थोड्याच वेळात आंचलची आई तिचा मुलगा आणि सुनेसह साहिलच्या घरी आली. मग तिची आई रागाने म्हणाली,
माझ्या मुलीबद्दल तुम्हाला काय वाटते? तिच्याबद्दल असं म्हणण्याची तुमची हिंमत कशी झाली? मी काय करू शकते हे तुम्हाला माहीत नाही का? तेव्हा साहिल म्हणाला, तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करा, पण आता ही बाई माझ्या घरात राहणार नाही. तुमच्या मुलीने काय केले आहे हे तुम्हाला माहिती आहे. साहिलचा रागावलेला आणि मोठा आवाज ऐकून अंचलची आई थोडी वेळ शांत झाली आणि मग बोलली, पण अंजूने असं काय केलं की तुम्ही तिला घराबाहेर काढत आहात? जर तुम्हाला मी जे बोललो त्यावर इतका राग आला आहे तर तुम्ही तुमच्या मुलीला का विचारत नाहीत? मग त्यांनी त्यांच्या मुलीकडे पाहिले, जी सर्वांच्या नजरेतून सुटका करून इकडे तिकडे पाहत होती. मग साहिल बोलला, ठीक आहे, जर ती तुम्हाला काही सांगत नसेल तर मी तुम्हाला सांगतो तिने काय केले आहे ते. खरं तर माझी आई सुरुवातीपासूनच तुमच्या मुलीच्या डोळ्यात काटा होती. मी इतके दिवस माझ्या आईपासून वेगळे होतो, कारण फक्त तुमच्या मुलीमुळेच. आणि आता मी माझ्या आईला घरी आणले म्हणून तुमच्या मुलीने अशी घृणास्पद युक्ती खेळली, ज्यासाठी फक्त मीच नाही तर देवही तिला कधीही माफ करणार नाही. असे म्हणत साहिलने त्याच्या आईने लिहिलेले पत्र त्याच्या सासूला दाखवले आणि म्हणाले की हे पत्र माझ्या आईने तिच्या शेवटच्या क्षणी लिहिले होते, ज्यामध्ये आईने तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त केली आहे. पत्रात लिहिले होते, माझा लाडक्या मुला, तू नेहमीच आनंदी राहा. बेटा, मी जिवंत असताना तू माझा एकही शब्द ऐकला नाहीस, पण मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर तू हे पत्र वाचशील. मग मी जे सांगते ते तू खरे मानशील. खरं तर मी तुमच्या घरी आली त्या दिवसापासून तुझी बायको माझ्याशी नीट बोलली नाही. बोलणं बाजूला ठेव, ती मला रोज टोमणे मारायची जेव्हा मी तुझ्याकडे मोलकरणीला देण्यासाठी पैसे मागितले होते, आणि ही जबाबदारी तू तुझ्या बायकोला देऊन तू ऑफिसला निघून गेलास. तेव्हा तुझी बायको मला खूप काही बोलली. मी त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही, पण एका असहाय्य विधवा आईच्या असहाय्यतेची मला दया आली, म्हणून मी तिला माझी सोन्याची अंगठी दिली, जेणेकरून ती विकून ती तिच्या मुलावर उपचार करू शकेल. पण ती एक स्वाभिमानी महिला निघाली. माझे कर्ज फेडण्यासाठी तिने दिवसरात्र कष्ट केले आणि पैसे गोळा केले. जेव्हा तुम्ही लोकांनी मला वृद्धाश्रमात पाठवले आहे हे तिला कळताच ती मला भेटायला आली. तिला मला तिच्यासोबत घेऊन जायचे होते, पण मी हे सांगून तिला नकार दिला. एक दिवशी माझा मुलगा साहिल नक्कीच मला घ्यायला येईल. बेटा, ज्या दिवशी तुझे पैसे गायब झाले त्याच्या एक दिवस आधी तू ऑफिसला गेल्यावर आचल माझ्याकडे आली आणि म्हणाली, आई, जर तुम्ही अशाच बसून राहिल्यात तर तुमचे हातपाय दुखत राहतील. तुम्ही तुमचे शरीर थोडे हलवत राहा. आणि असं म्हणत तिने मला कल्याणीसोबत गार्डनमध्ये फिरायला पाठवलं. पण तेव्हा मला समजले नाही, ती सून जी माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती, आज ती माझी इतकी काळजी कशी करू लागली. ती माझ्याशी इतकी गोड का बोलत होती. माझी सून माझ्या विरुद्ध अशी युक्ती खेळू शकते हे मला माहीत नव्हते. मी गेल्यानंतर तिने पैसे माझ्या पेटीमध्ये ठेवले. तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला. आणि बेटा, एक दिवशी मी जेवत असताना तिने खुर्चीवर लाथ मारली आणि मला खाली पाडले. पत्र वाचता वाचता साहिल रडू लागला आणि मग तो म्हणाला, मला माहीत होतं की तुमच्या मुलीला माझी आई आवडत नाही, पण माझ्या आईला दूर करण्यासाठी ती इतक्या खालच्या दर्जाचे कृत्य करेल मला हे माहीत नव्हते. मग अंचलची आई बोलली, नाही, माझी मुलगी हे करूच शकत नाही. तर साहिल म्हणाला, हे अगदी खरं आहे, आणि हे त्या दिवसाबद्दल आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला सोन्याची साखळी दिली होती. सोन्याच्या साखळीचे नाव ऐकताच अंचलची आई म्हणाली, नाही बेटा, मी अंचलला सोन्याची साखळी दिलेली नाही. मग साहिल म्हणाला, ठीक आहे, तुमच्या मुलीला विचारा. तिची नवीन सोन्याची साखळी दाखवताना ती मला म्हणाली की ती माझ्या आईने मला दिली आहे. हे ऐकून अंचलला घाम फुटू लागला. मग साहिल म्हणाला, खरं सांग आचल, तू ही सोन्याची चैन त्या 50,000 रुपयांनी विकत घेतली होतीस ना, जे हरवले होते. हे ऐकून अंचलचा भाऊ आणि वहिनी तिच्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागले. सर्वांच्या नजरा अंचलवर होत्या, पण आचल डोळे खाली करून शांत उभी राहिली. मग अंचलची आई पुढे आली. रागाच्या भरात त्यांनी मुलीच्या तोंडावर दोनदा चापटी मारल्या. मग साहिल म्हणाला, मीच मूर्ख होतो, मी माझ्या आईचे ऐकले नाही. मी तुझ्या प्रेमात इतका आंधळा झालो होतो की मला दुसरे काहीही दिसत नव्हते. मला तर कल्पनाही नव्हती की आईकडे 2 पेट्या आहेत, आणि आईने पैसे कोणत्या पेटीत आणि कुठे लपवले हे तुला कसे कळले? पेटी उघडताच तू पैसे काढले. मग साहिल पत्र वाचत म्हणाला, माझ्या आईने तिची शेवटची इच्छा लिहिताना सांगितलेली गोष्ट.
गावातील तिचे घर तिच्या मोलकरीण कल्याणीच्या नावावर हस्तांतरित करावे, जेणेकरून तिने माझी शेवटच्या क्षणी सेवा केली. मी तिचे ऋण फेडू शकत नाही. आणि शेवटी लिहिले की हे पत्र लिहिण्याचा उद्देश कोणालाही दोषी सिद्ध करणे नव्हता. उलट मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे होते. आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगावं, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. हे सर्व बोलून तो जमिनीवर जोरात बसला. जर मी माझ्या आईला सोडले नसते तर आज माझी आई माझ्यासमोर सुरक्षित असती. मी एकदा तरी तिच्यावर विश्वास ठेवला असता तर बरे झाले असते. त्याला असं रडताना पाहून अंचलच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, अशी मुलगी असण्यापेक्षा मला मुलगी नसती तर बरे झाले असते. मग तिचा भाऊ रागाने बोलला, इतके वाईट कृत्य करण्यापूर्वी तू एकदाही विचार केला नाहीस? जर मी आणि तुझ्या बहिणीने तुझ्या आईशी हे सर्व केले तर तुला कसे वाटेल? एका बाजूला तुझी सासू होती, जिने एका गरीबाला मदत करण्यासाठी तिला सोन्याची अंगठी दिली, आणि दुसऱ्या बाजूला तू आहेस, जिने सोन्याची साखळी खरेदी करून सासूची सुटका करून घेण्यासाठी इतके वाईट कृत्य केले. मग साहिलला प्रोत्साहन देत त्याची सासू म्हणाली, बेटा तुला काय होत असेल ते मी समजू शकते, आणि तुझ्या आईसोबत जे काही घडले आहे ते विसरणे तुला अजिबात सोपे नाही. पण मी तुला विनंती करते की माझ्या मुलीला तू एक संधी दे. तुझ्या आईलाही तेच हवे होते. तू तुझ्या पत्नी आणि मुलांसोबत आनंदाने राहावे. आज अंचलला पश्चाताप होत होता. तिने स्वतःच तिच्या घराला अक्का लावली होती. तिने तिच्या सासूशी इतके वाईट का वागले, ज्यामुळे साहिल तिच्यासोबत राहूनही तिला कधीही माफ करू शकणार नाही, ज्यामुळे तिला आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळावे लागेल. तर मित्रांनो, तुमचे काय मत आहे याबद्दल कमेंट करून आम्हाला सांगा. गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.